चला बघूयात काय शूट केलंय ते. मी बीचवर आहे पण त्याआधी केलंय कमाल शूट. वर्सोवा आरामनगरमध्ये एक सुंदर आणि शांत ठिकाण जिथे केलं आम्ही हे शूट. गवाडकुंड या चित्रपटाचं निमित्त आणि मग देवा, संदीप पाठक, कुशल बद्रिके आणि शशांक शिंदे सरांसोबत झाला धमाल कमाल इंटरव्ह्यू. कलाकारांसोबत गप्पा मारलं मला खूप छान वाटतंय आणि खरं तर खूप प्राऊड फील होतंय कारण मराठीत इतका छान मोठा प्रोजेक्ट येतोय. ट्रेलर टीजर बघून मी अवाक झाले. पण तुम्हाला मुलाखत देऊन कसं वाटलं मला क्विकली जर सांगितलं तुम्ही सगळ्यांनी. खूप मस्त, जबरदस्त. खूप छान एनर्जी. खूप दिवसांनी प्रेरणा बरोबर गप्पा मारता आल्या त्यामुळे मला भारी वाटतंय. हो, आम्हाला एकदम मॅक्झिमम आनंद झाला. मग भेटली प्राजक्ता ताईला. तुला कळतं की नाही ग, नसत्या मुलाखती घेत बसते बावळ्यात कुठली. प्राजक्ता कसं वाटतंय गवाडकुंड येते आता चित्रपटाची उत्सुकता आहे सगळ्यांना. खूप छान वाटतंय. ट्रेलर लोकांनी उचलून धरलाय. खूप प्रेम मिळतंय समाज माध्यमांवरून आम्हाला. आणि तुम्ही माध्यम प्रतिनिधींनी इतकं प्रेम दिलंय. प्रेरणा इतकी वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आपण भेटतोय आणि आपलं प्रेम तेवढंच आहे. आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवताय. खूप तुमचं कौतुक आणि खूप आभार. आणि मग काय, समोरच वर्सोवा बीच असल्यामुळे आम्हाला मोह आवरला नाही आणि आमच्या कॅमेरामॅनने सुरू केलं फोटोशूट. थँक्यू सो मच. आणि मग काय, सुंदर सुंदर समुद्र. सात समंदर पार में तेरे पीछे पीछे अरे अरे कुठे गेलं सनसेट. वाव, ब्युटिफुल सनसेट. आणि मग काय, सुरू झाली या मुलीची नौटंकी. दमत नाही काय ग तू मुली. एवढं ते अगं 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 अगं. मग काय, एवढं सगळं करून लागली भूक. मग गेली माझ्या आवडत्या जागी रोडिओ पिझ्झा खायला. मग हातात पुस्तक आणि अस्थेटिक वगैरे. मग थोडीशी शायनिंग मारल्यानंतर पुन्हा सुरू झाली या मुलीची बडबड. किती बोलते ही. उन्हाने टॅन झालेले चेहरे आणि विस्कटलेले केसातही आले सुंदर फोटो आणि रीलसाठीचे व्हिडिओ. पण 5 मिनिटं का होईना वर्सोवा बीचवरचा हा क्षण रिफ्रेशिंग होता. चला पॅकअप.